वेळ होती पहाटेची 2 वाजताची. एक बाईक पुण्यातील कल्याणी नगरच्या रोडवर, एअरपोर्टच्या रोडवर पहाटे 2 वाजता चालली होती. त्यावर बसलेले बाईक स्वार एक अनिश आणि दुसरी अश्विनी. हे दोघे रात्री किंवा पहाटे 2 वाजता या रोडने बाईकवर काय करत होते हा प्रश्न निर्माण होतो. हे दोघेही कॉम्प्युटर इंजिनियर होते, एका कंपनीमध्ये कामाला होते. मग पहाटेच्या 2 वाजता हे काय करत होते? बरं, असं असताना सुद्धा पाठीमागून एक कार आली आणि या कार चालकाने किंवा या कार चालकाच्या डोळ्यावर झापडं होती, ती पुण्यातील पब संस्कृतीची. आणि या झापडं लावलेल्या अवस्थेमध्येच त्याला ही बाईक दिसली नाही. कचकन ब्रेक दाबले गेले आणि बाईक त्या कारने उडवली. जशी बाईक उडाली तशी हे दोघे बाईक स्वार दूरवर कुठेतरी जाऊन पडले. रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या कल्याणी नगरमध्ये, आणि त्या केवळ आणि केवळ पुण्यातील या पब संस्कृतीमुळे. का लक्ष देत नाहीत? का लक्ष देत नाही सरकार याकडे? पोलीस प्रशासनाला माहीत नाही की रात्री 1:30 ते 2 वाजेमध्ये पर्यंत पुण्यातील पब संस्कृती चालू असते. मित्रहो, नमस्कार. मी दिलीप थोरात आणि आपण पाहत आहात माझे दिलीप थोरात ब्लॉग्स हे यूट्यूब चॅनल. मित्रहो, आता तुम्ही काहीतरी एक भयानक बातमी ऐकली आणि ती बातमी आपण आता पुढे विस्ताराने ऐकणार आहोत. तोपर्यंत माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा, म्हणजे या पुढच्या बातम्या तुम्हाला नक्की ऐकायला भेटतील. चला तर ऐकूया पुढे आता सविस्तर बातमी. म्हणतात ना, पुणे तिथे काय उणे. अबो, पुण्यामध्ये सगळं मिळतं. पुणे हे शिक्षणाचं माहेरघर आहे. पुणे हे संस्कृतीचं माहेरघर आहे. अतिशय संस्कृती या पुण्यामध्ये गुण्या गोविंदाने नाचत आहे. पेशवाईच्या काळातील घाशीराम कोतवालाचा अंत झाल्यानंतर हे पुणे या घाशीराम कोतवालाच्या विळख्यातून सुटलं आणि एक मुक्तपणे जीवन जगू लागलं होतं. परंतु परराज्यातून आलेले काही विद्यार्थी, परराज्यातून आलेले नोकरीसाठी काही मुलं मुली हे पुण्यामध्ये एका विळख्यात सापडले गेले. आणि तो विळखा होता पुण्यातील पब संस्कृतीचा. पुण्यामध्ये या पब संस्कृतीने अक्षरशः नंगा नाच केला होता. तरुण मुलं मुली या पब संस्कृतीमुळे त्यांचं आयुष्य अगदी उद्ध्वस्त झालं होतं. पुण्यामध्ये आलेल्या हे जे काही विद्यार्थी विद्यार्थिनी मुलं मुली आहेत, यांच्या आई वडिलांना याची काहीही कल्पना नसते. आपला दिवा पुण्यामध्ये काय दिवे लावतोय याची तर बिचाऱ्यांना बिलकुलही कल्पना नसते. त्यांना असं वाटतंय, त्या बिचाऱ्यांना, गरीब आई वडिलांना असं वाटतंय की माझा मुलगा पुण्यामध्ये शिक्षण घेतोय, पुण्यामध्ये नोकरी करतोय. पण हे दिवटे रात्रीचे काय दिवे लावतात पुण्यामध्ये हे बिचाऱ्या आई वडिलांना खरंच माहीत नसतं.
मग असं काहीतरी झालं की मग याचा सगळा स्फोट होतो. अशीच ती रात्र होती. या रात्री ती कार कल्याणी नगर मधील एका पबच्या समोर, पबच्या पार्किंग मध्ये किती तास उभी होती याची कल्पना नाही. काही तासानंतरच ही कार त्या पबच्या समोरून निघाली, कल्याणी रोडच्या एअरपोर्टच्या रस्त्याला लागली आणि सरळ धडक दिली ती या बाईकला. या धडकेने 2 कॉम्प्युटर सायन्सचे इंजिनियर मारले गेले. ती कार काचकरी ब्रेक दाबले आणि बाईकला उडवलं. बाईक जशी उडाली तशी बाईकवर असलेले जे दोघे जण होते तेही दूरवर फेकले गेले. संपलं त्यांचं आयुष्य, इथेच संपलं. त्यांचं आयुष्य संपवलं ते या पुण्यातील पब संस्कृतीमुळे. रात्री पुण्यातील जे पोलीस गस्तीला असतात त्यांच्या ही गोष्ट लक्षात येत नाही. का झापडं लावताय तुम्ही? आणि म्हणूनच ह्या बातम्या मी आपणाला ही झापडं लावून सांगतोय. मित्रहो, या घटनेनंतर अनेक प्रश्न निर्माण होतात. पहिला प्रश्न हा निर्माण होतो की हा जो कार चालक होता तो अल्पवयीन होता, 18 वर्ष. याच्याकडे लायसन होतं? कदाचित नव्हतं. आणि या अल्पवयीन मुलाला त्याच्या पालकांनी रात्री कार चालवायचं परमिशन कसं दिलं? तुम्ही द्याल तुमच्या मुलाला? तुमचा मुलगा पब संस्कृतीमध्ये जातोय, तुम्ही द्याल? तुम्हाला काय वाटतं? दुसरा प्रश्न निर्माण होतो मित्रांनो की रात्रीच्या गस्तीवर असलेले हे पोलीस प्रशासन, यांना ही रात्री 1:30 ते 2 वाजेपर्यंत चाललेली कल्याणी नगर मधली किंवा पुण्यातील इतर ठिकाणची जी पब संस्कृती आहे, जो पबचा नंगा नाच आहे, तो या लोकांच्या लक्षात येत नाही. तुम्हाला काय वाटतं? जर तुम्ही तिथे पोलीस असता तर हा नंगा नाच तुम्हाला दिसला नसता की तुम्ही अशीच झापडं लावून रात्रीची गस्त केली असती? मित्रहो, तिसरा प्रश्न निर्माण होतो की परराज्यातून किंवा याच राज्यातून पुण्यामध्ये शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी आलेली ही मुलं आणि मुली ही या थराला जाऊ शकतात? या पुण्याला संस्कृतीचं माहेरघर म्हटलं जातं, शिक्षणाचं माहेरघर म्हटलं जातं, आणि याच शिक्षणाच्या माहेरघरामध्ये ही मुलं या संस्कृतीला जाऊ शकतात, या थराला जाऊ शकतात? व्यक्ती स्वातंत्र्य नावाचा जो बोकड आहे, तो इतका फोपावला आहे असं तुम्हाला वाटतं? आणि चौथा प्रश्न आणि अतिशय महत्वाचा प्रश्न असा निर्माण होतो मित्रहो की हा जो अल्पवयीन कार चालक आहे, या कार चालकाला लगेच जामीन मंजूर झाला. हा जामीन मंजूर करताना त्याची मेडिकल केली होती का? समोरासमोर घटना घडलेली असताना या कार चालकाला लगेच कसा जामीन मंजूर होऊ शकतो? मग आपला कायदा कुठेतरी कमकुवत पडतोय असं तुम्हाला वाटतं का? मित्रहो, या प्रश्नांची उत्तरं शोधा आणि माझ्या कमेंट बॉक्समध्ये टाका. मी लवकरच येतोय असंच नवीन काहीतरी बातमी घेऊन आपल्या समोर ही झापडं लावून. तोपर्यंत नमस्कार.